Hello student, I am Godavari and you are watching your favorite channel Easy English Grammar for 8, 9, 10. Today we are going to learn how to speak in English through Marathi. Yes student, आज आपण इंग्रजीमध्ये बोलायला शिकणार आहोत आणि ते सुद्धा मराठीमधून. जसं मी बोर्डवर लिहिलेले आहे पहा, तुम्ही आजच बोलू शकणार आहात 50+ वाक्य. यस स्टुडंट, याच व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. मी तुम्हाला शेवटपर्यंत अधूनमधून शिकवत असताना तर बोलायला आपण शिकणारच आहोत. मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही माझ्यानंतर ते म्हणत जाणार आहात. एवढं तर आपण करणारच आहोत, पण त्याच्यानंतर तुम्ही अगदी 50+ वाक्य हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या घरच्यांना सहज म्हणून दाखवू शकणार आहात, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिलात तर. स्टुडंट, या सर्व गोष्टींची तयारी आपण गेले 20 भाग करत आहोत. गेल्या 20 भागांमधील व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नाही, ज्यामध्ये सर्व काही आपण बेसिक गोष्टी घेतल्या होत्या शब्दांपासून, आज आपण ऍक्च्युअल इंग्लिश मध्ये कशा पद्धतीने आपण बोलायला पाहिजे त्यासाठीच्या ज्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकतच आपण हाऊ टू स्पीक इन इंग्लिश या गोष्टीला आपण सुरुवात करणार आहोत. त्यासाठी वेगळं असं खूप ग्रामर, कारण तुम्ही ऐकलं असेल की इंग्रजी बोलायचं जरी असेल तर ग्रामर आलं पाहिजे. मग आता आपण ग्रामरचं पूर्ण सेशन घेत बसणार आहोत का, आपण हा कोर्स किती दिवसांमध्ये पूर्ण करू शकणार आहोत, अशा काही शंका तुमच्या मनामध्ये नक्कीच असतील. तर स्टुडंट्स लक्षात घ्या, आपण इंग्लिशमध्ये बोलायला शिकणार आहोत. किती दिवसात बोलायचं इट डिपेंड्स ऑन यू. हे तुमच्यावर अवलंबून असणार आहे, कारण तुम्ही किती लवकर ते कॅच करता त्याच्यावर हे डिपेंड असतं. पण तरीही मी जो कोर्स इथे घेते आहे तर त्यामध्ये आपण 1 ते 1.25 महिना हा आपला सेशन रेग्युलर चालू राहणार आहे. यामध्ये आपण डेली संध्याकाळी 6:30 पर्यंत एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल, किंवा आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत आठवड्यातून 2 वेळेस. जे पॉसिबल असेल त्यानुसार तुम्हाला लिंक मिळेल. जर लाईव्ह असेल तर तुम्हाला बिफोर दॅट लिंक मिळून जाईल. एक 4-5 तास अगोदरच तुम्हाला त्याची लिंक मिळेल, म्हणजे त्यानुसार तुम्हाला लाईव्ह जॉईन करता येईल. पण स्टुडंट, या सर्व गोष्टींसाठी अत्यंत आवश्यकता असणार आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं असणं गरजेचं आहे. कारण लाईव्ह क्लास जो आहे तो आपण ओन्ली फॉर सबस्क्रायबर्स ठेवत आहोत, जेणेकरून की जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाच लाईव्ह क्लास जॉईन करता येईल. सो स्टुडंट्स, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह क्लास सुद्धा जॉईन करता येईल. जसं जसं होईल तेवढं, जितकं तुम्ही जास्त लाईव्ह क्लास जॉईन कराल तेवढं तुम्हाला आपल्याला इंटरॅक्ट करता येतं. तुम्हाला काही शंका असेल तर त्याच वेळेस विचारता येते आणि मला त्याचं उत्तर तुम्हाला त्याच वेळेस देता येतं. ऑफकोर्स व्हिडिओमधून सुद्धा आपण या गोष्टी करूया, ठीक आहे. तर स्टुडंट्स, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जेव्हा जेव्हा आवडेल तेव्हा लाईक जरूर करा. आणि हो स्टुडंट, तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठून पाहत आहात, तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत का, तुम्ही कुठल्या गावचे आहात याबद्दल सुद्धा जरूर कमेंट करा, म्हणजे आम्ही कुठपर्यंत पोहोचत आहोत हे सुद्धा आम्हाला नक्की कळेल. आणि हो, मी तुम्हाला शिकवणार आहे की इंग्लिशमध्ये कसं बोलायचंय, तर ते तुम्ही नक्कीच इंग्लिशमध्ये टाकाल की तुम्ही कुठले आहात. ओके, सो कसं टाकायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत शिकवणारच आहे. ते शिकल्यानंतर तुम्ही जरूर टाका तुम्ही कुठून पाहत आहात. ओके, सो स्टुडंट, कुठलाही भाग, कुठलीही भाषा जेव्हा आपल्याला शिकायची असते, इंग्रजीमध्ये बोलायचं असो, इंग्लिशमध्ये असो, मराठी, हिंदी कुठेही असो, तर तुम्हाला पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे सेंटेन्स. ओके, सो स्टुडंट्स, सुरुवातीला आपण बघणार आहोत इंग्लिश आपल्याला शिकायचं आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला सेंटेन्स कसं असतं, सेंटेन्स म्हणजे नेमकं काय असतं, सेंटेन्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. म्हणजे बघा, आपल्याला एखादं वाक्य बोलायचंय किंवा लिहायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला नेमकं काय लिहायचंय बाबा ते तर कळलं पाहिजे. तर स्टुडंट्स, यासाठी आपल्याला बघा सेंटेन्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ते सर्वात प्रथम शिकूया. बघा, सेंटेन्स मध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात स्टुडंट. सो पहिली जी महत्त्वाची गोष्ट असते ती असणार आहे सब्जेक्ट. आपण ग्रामरच्या फार डिटेल जाणार नाही आहोत. जेवढं नेसेसरी ग्रामर आहे तेवढं मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्यावरची प्रॅक्टिस आपण लगेच घेणार आहोत. सो स्टुडंट, पण महत्त्वाची गोष्ट आहे स्टुडंट की तुम्हाला पूर्ण हा स्पीकिंग कोर्स, आज आपला हा डे 1 असणार आहे. सो तुम्हाला हा जो आपला संपूर्ण कोर्स आहे तो तुम्हाला पॉइंट टू पॉइंट, अगदी एकही क्षण मिस न करता तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे.
कारण याच्यामध्ये तुमची भरपूर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच माहितीवर आधारित आपण प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत, लागलीच त्याच वेळेस त्याच व्हिडिओमध्ये. ओके, सो नीट पहा आणि अजिबात हलू नका, शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पहा, कुठल्याही सेंटेन्सचे दोन महत्त्वाचे भाग असतात. पहिला असतो सब्जेक्ट आणि दुसरा असतो प्रेडिकेट. प्रेडिकेट हा शब्द लक्षात नाही राहिला तरी चालेल तुम्हाला शब्दशः, परंतु सब्जेक्ट मात्र लक्षातच ठेवायचा आहे. सो स्टुडंट, सब्जेक्ट जे आहेत यामध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार पडतात. एक असतो सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि दुसरा असतो प्लुरल म्हणजे अनेकवचन. ओके, हा असणार आहे एकवचन, हा असणार आहे अनेकवचन. सो स्टुडंट, आता याच्यामध्ये नेमके कोणते कोणते सब्जेक्ट येतात ते आपण पटपट पाहूया. सो सिंग्युलर सब्जेक्ट मध्ये असणार आहे आय, त्याचाच अनेकवचनी शब्द जर असेल पाहिला आपण तर तो असणार आहे वी. जर यानंतर येणारा सिंग्युलर सब्जेक्ट पाहिला आपण द्वितीय पुरुष जो असतो सेकंड पर्सन यू. ऍक्च्युअली आपण बेसिक मध्ये हा भाग घेतलेला आहे, पण इथे तो खूप आवश्यक आहे कारण याच्या नंतरचं प्रॅक्टिस सेशन याच्यावरच डिपेंड आहे. सो स्टुडंट, सेकंड पर्सन एकवचन मी सिंग्युलर घेते आहे इकडे, त्याच्यानंतर ही सी इट थर्ड पर्सन असणार आहे सिंग्युलर मध्ये. त्यानंतर ह्या यूचा अनेकवचनी शब्द यू असणार आहे. अनेकवचन मध्ये दोन्हीही दिसायला सेम असतील तरी आपल्याला अर्थानुसार वाक्यानुसार ओळखता येतं की कोणता यू सिंग्युलर म्हणून आलेला आहे आणि कोणता यू प्लुरल म्हणून आलेला आहे. फॉर एक्झाम्पल, यू आर अ बॉय, यू आर अ बॉय. अ बॉय हा एकवचनी यू असेल. यू आर बॉईज, यू आर बॉईज. तर बॉईज म्हटल्यावर हा यू कसा असेल, अनेकवचनी असेल. म्हणजे बघा, यूज शब्द आहे परंतु तो सिंग्युलरही येऊ शकतो, तो प्लुरलही येऊ शकतो. ही शी इट हे सर्व सिंग्युलर आहेत. या तिघांसाठी मिळून एकच प्लुरल फॉर्म येतो आणि तो असतो दे. त्यानंतर आता मग एवढेच असतात का बरं? सगळे सब्जेक्ट जे आहेत ते एवढेच असतात का? तर नाही. सब्जेक्ट आणखी वेगवेगळ्या प्रकारचे येऊ शकतात, जसं की धिस असेल, दॅट असेल, दीज असेल, दोज असेल किंवा देअर असेल किंवा एखादा वर्ब फॉर्म असेल. वर्ब फॉर्मला जर आयएनजी लावलं तर त्याचं एखादं नाउन तयार होतं, जसं की समजा आपण स्विम, तर स्विमला आयएनजी लावलं तर स्विमिंग तयार होतं. तर स्विमिंग इज माय हॉबी. सो स्विमिंग इज माय हॉबी म्हणजे काय? स्विमिंग हे नाउन झालं की स्विमिंग ही माझी हॉबी आहे, माझा तो छंद आहे, मला ते आवडतं. डान्सिंग, डान्सिंग इज माय हॉबी. व्हॉट इज दिस? डान्सिंग काय आहे मग? इथं नुसता वर्ब आहे का? नाही. डान्सिंग इज माय हॉबी, डान्सिंग ही माझी हॉबी आहे. सो बघा, म्हणजेच इथे सब्जेक्ट म्हणून इतर काही शब्द सुद्धा येत असतात, जसं की दिस असेल, दॅट असेल, देअर सुद्धा असेल, THERE. ओके, किंवा जसं पहा स्टुडंट, जसं मी तुम्हाला एक वेगळा नाउन सांगितला डान्सिंग, किंवा त्याचबरोबर आपल्याला पाहायचं असेल, जस्ट अ मिनिट, यस स्टुडंट, डान्सिंग असेल किंवा याच्यात सोबत असणार आहे आपल्याला स्विमिंग किंवा डान्सिंग अँड स्विमिंग, असं आपण दोन्हीही घेतलं तर ते होईल अनेकवचन, आहे की नाही? जसं की समजा जस्ट डान्सिंग, पण याचा अनेकवचनी शब्द काय होईल मग? सपोज मी डान्सिंग सोबत स्विमिंग पण शब्द घेतला तर दोन झाले, म्हणजे हा असणार आहे आपला प्लुरल फॉर्म, डान्सिंग अँड स्विमिंग. ओके, डान्सिंग अँड स्विमिंग. आता बघा, या दीज साठी असणार आहे अनेकवचनी शब्द दीज, दॅट साठी असणार आहे दोज, देअर साठी देअरच असतं. सो त्यासाठी एकवचन अनेकवचन असा वेगळा फॉर्म येत नाही, राईट? सो स्टुडंट्स, अशा प्रकारे हे वेगवेगळे सब्जेक्ट आपल्यासाठी असणार आहेत. म्हणजे या सर्व गोष्टी, या सर्व शब्दांपासून आपण वाक्य बनवू शकणार आहोत. आता हे झाले सर्व वेगवेगळे सब्जेक्ट. मग आता या सब्जेक्टच्याच मदतीनं आपण वाक्य बनवणार आहोत का केवळ? तर नाही, कारण बघा, सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट पण असणार आहे आणि सब्जेक्ट नंतर असणार आहे प्रेडिकेट. सो व्हॉट इज दिस प्रेडिकेट? प्रेडिकेट काय असतं मग? तर बघा, एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगते. सपोज एक सेंटेन्स आहे, ही इज वॉचिंग क्रिकेट or TV. Okay, he is watching cricket. Now what is this?
ही ही काय आहे? ही आहे ऑब्वियसली सब्जेक्ट, राईट? ही हा सब्जेक्ट असणार आहे. मग व्हॉट इज द प्रेडिकेट? सो दिस इज प्रेडिकेट. इज वॉचिंग क्रिकेट इज व्हॉट? दिस इज प्रेडिकेट. याला म्हणायचं प्रेडिकेट. फक्त सब्जेक्ट सोडून बाकीचा राहिलेला जो वाक्यातला भाग असेल, जी काही शिफ्टी असेल सब्जेक्ट सोडून, तर ती सगळी असणार आहे प्रेडिकेट. सो स्टुडंट, प्रेडिकेट मध्ये बघा आता नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. तुम्हाला इथे इज दिसेल. सो इज हा जो भाग आहे, दिस इज कॉल्ड ॲज हेल्पिंग वर्ब. याला काय म्हणायचं? हेल्पिंग वर्ब. हे असतात हेल्प करणारे. दिस इज हेल्पिंग वर्ब. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल वॉच, त्याला ing फॉर्म लागलेला आहे, मीन्स वॉचिंग. सो वॉचिंग इज व्हॉट? दिस इज मेन वर्ब. हे आहे मेन वर्ब. आणि त्यानंतर क्रिकेट हा जो शब्द आहे, याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. सो आता ऑब्जेक्ट म्हणजे काय वगैरे यात आपण डिटेल जाणार नाही आहोत, परंतु हा जो राहिलेला भाग असतो त्याला म्हणायचं असतं ऑब्जेक्ट. कसं काय नाही इन डिटेल वेळ आल्यावर सांगेल. सो आता पहा, म्हणजे प्रेडिकेट मधले महत्त्वाचे भाग कोणते झाले पहा. हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब अँड ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये पहा, कुठलंही एखादं वाक्य जेव्हा आपल्याला बोलायचं काम पडतं त्यावेळेस आपल्याला यातले बरेचसे शब्द उपयोगात आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हे सर्व शब्द हे व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. आता जसं बघा, हे सर्व सब्जेक्ट मी दिलेले आहेत, तर या प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे हेल्पिंग वर्ब कोणते येतात, कोणते हेल्पिंग वर्ब येतात ते आपल्याला समजायला हवे. ओके. सो आता आपण प्रेडिकेटचा हा जो भाग आहे तो आपण थोडासा डिटेलिंग मध्ये पाहूया की नेमका सब्जेक्ट कुठे कोणता येतो आणि त्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब कसे येतात. बघा, आता हे जे हेल्पिंग वर्ब आहेत हे मेनली तुम्हाला टू बी, टू हॅव आणि टू डू अशा 3 प्रकारांमध्ये हे हेल्पिंग वर्ब येतात. हेल्पिंग वर्बचा स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपला आहे, तोही तुम्ही जर पाहू शकता. आता पहा, स्पीकिंग शिकायचं आहे म्हटल्यावर आपल्याला वेळोवेळी इतर काही व्हिडिओचा मी जर उल्लेख केला तर तो भाग तुम्हाला पाहावा पण लागणार आहे, कारण मेहनतीला पर्याय नाही. इफ यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश देन यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट. ओके. खूप मेहनत केल्याशिवाय इंग्रजी बोलणं तसं सोपं नाही. बिकॉज दिस इज नॉट अवर लँग्वेज. दिस इज नॉट अवर लँग्वेज. आपली भाषा आहे का ती? नाही. दिस इज थर्ड लँग्वेज. आपल्यासाठी ही थर्ड लँग्वेज आहे, अननोन आहे, त्यामुळे आपल्याला ती शिकायला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तर समजा हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहिती नसतील तर सर्व हेल्पिंग वर्ब आपण बेसिकचा जो सेशन घेतलेला होता, इंग्लिश फुल ग्रामर कोर्स घेतलेला होता, त्यामध्ये पण आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेलच. सो ज्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तो डिटेल पहा. मी इथे पण एक्सप्लेन करणार आहे, पण डिटेल हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की पाहू शकता. सो मी काय सांगत होते की हेल्पिंग वर्ब मध्ये 3 महत्त्वाचे वर्ब असतात, टू बी, टू हॅव आणि टू डू. तिन्हीचेही महत्त्वाचे उपयोग आणि त्याचं प्रॅक्टिस सेशन आपल्याला लागलीच घ्यायचं आहे. सर्वात प्रथम आपण बघूया, बघा, टू बीचे हेल्पिंग वर्ब. ओके. आता ह्या प्रत्येक सब्जेक्टच्या पुढे मी तुम्हाला इथे लिहिते टू बीचे हेल्पिंग वर्ब. ओके. म्हणजे तुम्हाला याचे वाक्याची प्रॅक्टिस करताना सुद्धा. ओके. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी. टू बीचे हेल्पिंग वर्ब बघा. सपोज शब्द तुमचा सब्जेक्ट जर आलेला असेल आय, तर यासाठी आपण घेत असतो एम. सपोज सिंग्युलर यू असेल तर यू साठी आपण घेत असतो आर. देन सिंग्युलर आलेला असेल ही, शी आणि इट, त्या तिन्हीसाठी आपण घेतो इज. त्याचबरोबर दिस, दॅट, देअर या सर्वांसाठी आपण घेतो इज. सो दिस असेल, दॅट असेल किंवा देअर असेल, या सर्वांसाठी येतं इज. these are singular verbs. ओके. सिंगल वर्ब आहेत हे सर्व. या सर्वांसाठी हेल्पिंग वर्ब येतात टू बीचे. हे टू बी शब्द तुम्हाला सध्या लक्षात नाही राहिला तरी नो प्रॉब्लेम, फक्त आपण असं लक्षात घेऊया. ओके. आता प्लुरल फॉर्म मध्ये मी तुम्हाला लिहून देते. वी, वीच्या पुढे आपल्याला ऑलवेज वापरावं लागेल आर. नेक्स्ट यू, यूच्या पुढे आपल्याला वापरावं लागेल आर. आता ही, सी, इट या सर्वांसाठी अनेकवचनी फॉर्म असतो दे, यासाठी आपण वापरणार आहोत आर. देन दिस, दिसचं अनेकवचन होतं दीज, सो दीजच्या पुढे येणार आहे आर. दॅटचं अनेकवचन दोज, दोजच्या पुढे येतं आर. सो स्विमिंग अँड डान्सिंग याच्या पुढे सुद्धा येणार आहे आर, कारण ते
अनेक वचन आहे. दोन नाऊन एकत्र जर आलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला आर हा अनेकवचनी वर्ब घ्यावा लागतो. सो स्टुडंट्स, हे जे वर्ब आहेत, आता बघा हे कसे आहेत है ना. आयच्या पुढे नेहमी एम. कसं लक्षात ठेवणार? खूप डोकेदुखी वाटते का? थोडं सिंपल करूया. ओके, सो बघा, आय इज अ फ्रेंड. समजा फ्रेंडचं नाव आहे तुमचा एक फ्रेंड आहे आय, त्याचं नाव काय आहे? आय. दुसरं एक फ्रेंड आहे, त्याचं नाव काय आहे? एम आहे ना, त्याचं नाव आहे एम. म्हणजे दोन फ्रेंड झाले, आय आणि एम. फ्रेंड्सची जोडी कशी असते? तुझी माझी जोडी आहे ना, ऑलवेज बेस्टी. दे आर बेस्टी. ते कसे असतात? बेस्टी असतात एकमेकांचे. मग आय एम हे दोघं एकमेकांचे बेस्टी आहेत. आय असेल वापरायचं आपल्याला आणि प्रेझेंट मधलं एखादं वाक्य बनवायचं असेल तर तुम्हाला आय एमच लिहावं लागेल. आय आर लिहिता येणार नाही. ओके, सो तशाच प्रकारे आपल्याला आयच्या पुढे इज जो आहे, आयच्या पुढे इज जो आहे तोही आपल्याला वापरता येत नाही. एक्सेप्ट. एक्सेप्ट वेन केव्हा वापरू शकतो? जेव्हा आय बद्दलच काहीतरी सांगायचं असेल फक्त तेव्हा. अदरवाईज तुम्ही आयच्या पुढे इज वापरू शकत नाही. सो स्टुडंट, मग आता आपल्याला जोडी तुझी माझी बनवायची आहे. जोडी तुझी माझी. तुमचे दोन फ्रेंड आहेत, याची जोडी याची जोडी. आय एम, यू आर, ही सी इट इज, ही इज, सी इज, इट इज. सो ह्या सर्व काय आहेत? ह्या तुझ्या माझी जोडी आहे. म्हणजे त्यांचं एकमेकांवाचून काहीच पान हलत नाही. ते दोघं एकमेकांच्या सोबत हवे. ओके, जर तुम्हाला प्रेझेंट मधले वाक्य करायचे असतील तर हेच त्यांचे एकमेकांचे फ्रेंड्स आहेत. हे काळानुसार फ्रेंडही बदलतात बरं का, टायमिंगनुसार, वेळेनुसार. आपण म्हणतो ना, आता कोणती वेळ आहे त्याच्यानुसार. समोरचा मित्र पाहायचा, वेळ कशी आहे, बापरे आता शत्रूलाही मित्र म्हणावं लागेल, वेळेनुसार मित्र बदलायचा. सो प्रेझेंट असेल तर हे मित्र असतात, पास्ट मध्ये असतील तर वेगळे मित्र आहेत, त्यांची ओळख मी थोड्या वेळाने करून देईल. ओके स्टुडंट, सो आता बघूया आपण की आता ऍक्च्युअल प्रॅक्टिस कडे जाऊया थोडंसं, नाही का. तर आता तुम्हाला कळालं असेल की जोड्या कशा आहेत. वन्स टाइम आपण रिपीट करूया. रिपीट इट विथ मी ऑल्सो और आफ्टर मी. ओके, आय एम, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दिस इज, that is, there is. और डान्सिंग अँड स्विमिंग घेतलंय आपण. डान्सिंग अँड स्विमिंग एक घेतलं तुम्ही एकवचन मध्ये, डान्सिंग. सो डान्सिंग इज, स्विमिंग इज. त्याचं प्लुरल फॉर्म घेताना डान्सिंग अँड स्विमिंग आर. सो आता प्लुरल फॉर्म बघूया. वी आर, यू आर, जोडी तुझी माझी, तू द्यायची नाही. दे आर, दीज आर, दोज आर. डान्सिंग अँड स्विमिंग आर, कारण ही प्लुरल आहे. डान्सिंग अँड स्विमिंग आर. ओके, सो स्टुडंट, आता आपण एवढा भाग पाहिला. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे हाऊ टू मेक सेंटेन्सेस अँड हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. सो प्रॅक्टिस विथ मी. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. मुलांनो, हा सगळा भाग जो आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही वही पेन घेऊन बसा. मी जेव्हा एक्सप्लेन करते तेव्हा ते नीट ऐका आणि एक्सप्लेनेशन झाल्याच्या नंतर तुम्ही ते लिहा. ओके, इट इज अन रिक्वेस्ट. ओके, इट इज अ रिक्वेस्ट, सॉरी. सो ही रिक्वेस्ट यासाठी आहे की तुम्ही शिकवत असताना लिहित राहिला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. सो प्लीज लिहा, परंतु माझं शिकवणं झाल्यानंतर. सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. यू कॅन राईट इट आफ्टर. ओके, आफ्टर दिस सेशन. ओके, सो स्टुडंट्स, येस. ओके, आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे. जस्ट मला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल. राईट. सो स्टुडंट, आता आपल्याला पाहायचं आहे की याचे वाक्य कसे बनवायचे आहेत. मी तुम्हाला इथे दिलं होतं की आजच बोलाल तुम्ही 50+ वाक्य. मुलांनो, मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही जो पाहत आहात, मी सांगितलं होतं की हा व्हिडिओ एनीवन कॅन जॉईन. इट इज नॉट नेसेसरी that student is there and that student only can join this session. No, housewives also can join this session. हाऊसवाईफ असू देत किंवा कोणीही कुठल्याही प्रकारे जॉबला लागलेला एखादा जण असेल तर तोही हा सेशन जो आहे तो जॉईन करू शकतो. असा कोणतीही व्यक्ती ज्याला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे ते हे जॉईन करू शकतात. ओके, सो अशा स्टुडंट पर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आईला, मम्मीला, घरामध्ये जे कोणी असतील तर त्यांना जर इच्छा असेल तर त्यांना जरूर शिकण्यास सांगा. आणि
हे जे वाक्य मी आता तुम्हाला सांगते आफ्टर माय प्रॅक्टिस, आता आपण प्रॅक्टिस करूया. त्याच्यानंतर हे जे 50+ वाक्य आहे ते तुम्ही 100% तुमच्या मम्मीला म्हणून दाखवायचे आहे. सो मम्मी पप्पा घरात जे कोणी असतील तर त्यांना समोर बसवा, त्यांना कंटाळा आला तरी पण हलू देऊ नका आणि 50 वाक्य नक्कीच म्हणून दाखवा. तर बघा आता वाक्य बनवूया. मी सुरुवातीला थोडं स्लो सांगते, वाक्य तुम्हाला सांगते आणि तुम्ही रिपीट पण करा. ओके. आता आय एम पासून होणारे वाक्य आपल्याला करायची आहे. सो स्टुडंट, आता तुम्ही म्हणू शकता जसं मी म्हणेल की आय एम अ गर्ल, आय एम अ लेडी, आय एम अ वुमन. ओके. सो अशा पद्धतीचं आय एमचं वाक्य होऊ शकतं. सो तुम्ही आय एम अ गर्लच्या ऐवजी तुम्ही एनी नाउन लिहा. ठीक आहे. तिथे वेगवेगळे वाक्य तयार होतील. आता नाउन घेत असताना तुम्ही पर्सन्सचे नाउन घेऊ शकता, कुठलेही प्रॉपर नाउन घ्या, कॉमन नाउन घ्या वेगवेगळे, त्यापासून तुमचे अनेक वाक्य तयार होतील. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर, आय एम अ फार्मर, आय एम अ डॉक्टर, आय एम अ स्विमर, आय एम अ यूट्यूबर. अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्य तुम्ही तयार करू शकता. ॲनिमल्स नेम्स पण तुम्ही घेऊ शकता, कारण एखादा ॲनिमल पण इंट्रोड्यूस करू शकतो की तो काय म्हणेल, आय एम अ टायगर, ओ डोंट डू दॅट, आय एम अ टायगर. किंवा एखादी व्यक्ती पण तुम्हाला म्हणू शकते, ए मी वाघ आहे, वाघ, आय एम अ टायगर. मग असं वाक्य तुम्ही इथेही म्हणू शकता, आय एम अ टायगर, आय एम अ बर्ड. ओके. सो या पद्धतीनं तुम्ही असे वेगवेगळे वाक्य आय एम पासूनचे पहा. मी इथेच तुम्हाला आता एक 10-12 वाक्य सांगितले. आय एम अ डॉक्टर, आय एम अ पेशंट, आय एम अ टीचर, आय एम अ स्विमर, आय एम अ यूट्यूबर, आय एम अ क्रिकेटर, आय एम अ प्लेयर. अशा प्रकारचे व्हॉटेवर सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता. सो बघा, हे झाले 10 वाक्य. आता हे फक्त आय आणि एम न होणारे वाक्य आहे. आता मी सांगितलं तुम्हाला मी ग्रामॅटिकली जास्त जाणार नाही, कारण ग्रामॅटिकली फार जास्त खोलवर जात बसलं की तुम्हाला पूर्ण सेशन संपवायला म्हणजे इंग्लिश पूर्ण यायला तुम्हाला 3 महिन्याचा वेळ लागतो. सो आपण तेवढंच बघूया जेवढं आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक आहे. सो त्यासाठी जेवढं आवश्यक भाग आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल आणि आपण पुढे चलूया. आता हेच वाक्य केवळ असे 3 शब्दांचे छोटे बनवायचे का, आपण थोडंसं मेन वर्बकडे जाऊया. ओके. मी इथे तुम्हाला सांगितलं मेन वर्ब, आपल्याला मेन वर्ब पण लागेल. काय असतो मेन वर्ब? तर स्टुडंट बघा, मेन वर्ब जो आहे तो आपल्याला जसं मी इथे एक्सप्लेन केला होता, पहा इकडे दाखवते मेन वर्ब तुम्हाला. सो वर्बचे काही फॉर्म असतात. मेन वर्ब जो आहे त्याचे महत्त्वाचे 3 फॉर्म असतात. ठीक आहे. इथं वॉच दाखवलेला आहे आपण, जसं की बघा हा असेल वॉच, हा असेल V1, V2 असतो, याला आपण जर ईडी लावलं वॉच्ड. ठीक आहे. V3 पण ईडी लागूनच असेल वॉच्ड. मी शॉर्टच ईडी लिहिले, वॉच, वॉच्ड, वॉच्ड. हा थर्ड फॉर्म असणार आहे. देन फोर्थ फॉर्म V4. जर आपण ह्या मूळ शब्दाला ING लावलं, बघा वॉच आणि याला ING लावलं तर वर्ड होईल वॉचिंग. सो हा झाला V4 फॉर्म. त्यानंतर V5, ह्या मूळ शब्दाला S किंवा ES जर लावलं स्टुडंट, हा शब्द आहे मूळ वॉच, आता याला लावावा लागतो इथे ES. S किंवा ES जर लावलं तर तो होतो वर्बचा 5वा फॉर्म. तर स्टुडंट लक्षात घ्या, हे वर्बचे महत्त्वाचे पहिले 3 फॉर्म असतात, V1, V2 आणि V3. या 3 फॉर्म व्यतिरिक्त चौथा हा जो फॉर्म आहे, जेव्हा वर्बला ING लावतो तेव्हा आपण त्याला चौथा फॉर्म म्हणायचं. आणि 5वा फॉर्म, ऑफकोर्स 5वा फॉर्म सुद्धा हा आपल्या सोयीसाठीच आपण हे बनवलेले फॉर्म आहेत. ऍक्च्युअल हे 3च महत्त्वाचे फॉर्म असतात. ओके. जे की आपल्याला नेहमी वापरात लागणारे आहेत. चौथा फॉर्म ING युक्त आणि 5वा फॉर्म असतो S किंवा ES. आता SES कुठे लावायचं ते मी तुम्हाला येणाऱ्या सेशनमध्ये सांगेल. विथ प्रॅक्टिस आपण ते पाहूया. सो आता आपण पाहत होतो बघा मेन वर्ब, जिथे मी तुम्हाला ह्याचे वाक्य सांगणार होते मेन वर्ब असलेले. तो अशा पद्धतीनं वॉचिंग, इंग, ING जेव्हा लागतं त्यावेळेस एखाद्या गोष्टीची क्रिया ही चालू असते. जशा प्रकारे समजा की आता मी तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग यू. मी तुम्हाला काय करतेय, शिकवत आहे. सो मी काय म्हणाले, आय एम टीचिंग यू, आय एम टीचिंग. बघा वाक्य तयार झालं. आता ही इज वॉचिंग, याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता आय एम वॉचिंग क्रिकेट, आय एम वॉचिंग क्रिकेट, आय एम टीचिंग यू. तशाच प्रकारे तुम्ही काय वाक्य म्हणाल, मी टीच करते आहे, तर तुम्ही लर्न करत आहात, तर तुम्ही काय वाक्य म्हणाल, येस येस.
लर्निंग इंग्लिश किंवा आय एम लर्निंग हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. मोठं सेंटेन्स, आय एम लर्निंग हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. सो स्टुडंट, अशा प्रकारे हे वाक्य जे आहेत ते तुम्ही आणखी म्हणू शकता. सो बघा, आय एमचे पहिले काही वाक्य मी तुम्हाला सांगितले. जशा प्रकारे फक्त सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतला आणि त्यानंतर एखादं ऑब्जेक्ट आपण नाउन, त्याला आपण ऑब्जेक्टही म्हणता येणार नाही, परंतु हे सर्व शब्द जर तुम्हाला सांगत बसले दॅट इज कॉम्प्लिमेंट ॲक्च्युली, तर थोडासा गोंधळ होईल तुमचा, परंतु कॉम्प्लिमेंट घेऊनही आपण वाक्य बनवले. त्याचबरोबर अशा प्रकारचे वाक्य बनवले बघा. आय एम वॉचिंग क्रिकेट, आय एम टीचिंग यू, आय एम लर्निंग इंग्लिश. तुम्ही पुढचा वर्ड नाही घेतला तरी चालेल. तुम्हाला जर एवढेच वाक्य येत असतील तुम्ही एवढेच बनवा. जसं की आय एम प्लेइंग, मी क्रिकेट किंवा मी खेळत आहे. आय एम प्लेइंग, आय एम वॉचिंग, आय एम सिंगिंग, आय एम डान्सिंग, आय एम टॉकिंग, आय एम वॉकिंग, राईट. आय एम ब्रिंगिंग, आय एम सेलिंग, आय एम टेलिंग. सो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे आय एम, त्याच्या पुढे वर्ब लावा, वर्बला ING लावा, नवीन सेंटेन्स तयार होईल. तुम्ही काय बोलत आहात काय नाही हा ऑब्जेक्ट घेतल्यावर ते सेंटेन्स पूर्ण होतं. जसं की हे वाक्य सांगितलं मी, आय एम वॉचिंग क्रिकेट, आय एम प्लेइंग क्रिकेट, किंवा आय एम रीडिंग अ बुक. सो तुम्हाला अवघड जात असेल तर एवढंच म्हणा, आय एम रीडिंग, आय एम प्लेइंग, आय एम रायटिंग, आय एम सिंगिंग, आय एम डान्सिंग, आय एम वर्किंग, आय एम हेल्पिंग. सो देर आर सो मेनी सेंटेन्सेस. फक्त मी तुम्हाला आयचे सेंटेन्सेस सांगितले स्टुडंट, हे सर्व आयचे सेंटेन्सेस आहेत. अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला 50+ वाक्य म्हणाले. मला तर वाटते मी इथे वेगळा आकडा लिहायला पाहिजे होता, 100+, 200+, कारण आयचे एवढे वाक्य सांगितले तेवढेच सगळे वाक्य तुम्ही यूचे बनवू शकाल, सीचे बनवू शकाल आणि ह्या प्रत्येकाचे बनवू शकाल. कसे ते बघा. आता युआरचं वाक्य बघा. सपोज यू आर अ गर्ल, यू आर गर्ल्स, राईट. जसं मी इथं आय एमचं वाक्य सांगितलं तसं वी मध्ये माझ्यासोबत जर आणखी एखादं कुणी असेल तर त्यावेळेस आपण एखाद्यामध्ये इन्क्लूड असतो तर त्यावेळेस आपण वी वापरत असतो. ठीक आहे. तर मग सपोज मी आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड आहे तर मी म्हणेल वी आर फ्रेंड्स, वी आर, किंवा वी आर गोइंग टू मार्केट, आम्ही दोघी मार्केटला जात आहोत, वी आर. सो अशाच पद्धतीने बघा. आता हीच वाक्य, सपोज मी तुम्हाला सांगितलं होतं की ही इज अ टीचर, ही इज अ टीचर, सी इज अ टीचर, इट इज अ टीचर. टीचरचे वाक्य झाले एवढे. देन हीचंच वाक्य आणखी मला म्हणायचं आहे, ही इज अ फार्मर, ही इज अ डॉक्टर, ही इज अ पेशंट, सी इज अ नर्स. अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्य तुम्ही ह्या वेगवेगळ्या सब्जेक्ट पासून घ्या. नेक्स्ट, दिस इज अ पेन, दॅट इज अ चेअर. सपोज लांबची वस्तू दाखवायची असेल, दिस दॅटची युजेस बेसिक इंग्लिशमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर नसेल व्हिडिओ पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. दिस दॅट कधी वापरायचं तर जवळची वस्तू दाखवायला दिस. सो दिस इज अ पेन म्हणून आपण म्हणतो दिस इज अ पेन. तिकडची वस्तू दाखवायची लांबची, माझ्या जवळ नाहीये ती लांबची, पॉइंट आउट करून दाखवायचंय, असं करून दाखवायचंय पॉइंट, तेव्हा म्हणतो आपण दॅट. सो दॅट इज अ पेन, दॅट इज अ चेअर, दॅट इज अ ट्री. ओके. अशा प्रकारे यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस दिस दॅटचा उपयोग करून. आता दिस आणि दॅट हे सिंग्युलर आहेत, याचेच प्लुरल फॉर्म्स. समजा एकच्या ऐवजी ह्या 2 पेन आहेत, 2 पेन्स आहेत. सो मी काय म्हणेल, दीज आर 2 पेन्स किंवा दीज आर पेन्स, दीज आर पेन्स. बघा म्हणजे अनेक वचनीचं वाक्य तयार होईल. दोज आर चेअर्स, दोज आर चेअर्स, दोज आर ट्रीज, दोज आर ट्रीज, दोज आर tables, those are tables, those are 2 best friends, those are 2 best friends. अशा पद्धतीनं दिसचे, दोचे, दीचे याचे पण तुम्ही अनेक वाक्य बनवू शकाल. लाईकवाईज देअरचं वाक्य पण बघा. देअर इज अ गार्डन, तिथे काय आहे, इथे काय, तिथे किंवा कुठेतरी एखादी गोष्ट आहे असं जेव्हा नमूद करायचं असतं तेव्हा आपण देअर वापरत असतो. सो अशा पद्धतीने आपण देअरचं सेंटेन्स म्हणू शकतो की देअर इज अ गार्डन. ओके. देअर इज अ टेम्पल, तिथे एक बाग आहे, तिथे एक गार्डन आहे. और देअर इज अ स्कूल,
Yes. Suppose I live in Parvani. There I live in a school. Now I am in a school. मी आता एका शाळेत आहे. Yes. There is a very big garden. You know, there is a very big garden. मी त्या शाळेत गेले होते. मी त्या शाळेत होते तर तिथे एक शाळेत खूप मोठी गार्डन आहे. सो तिथे आपण वापरतो देअर. सो अशा पद्धतीनं देअर पासून सुरू होणारे सुद्धा आपल्याला वेगळे वाक्य सांगता येतात. अबाउट स्कूल तुम्ही लिहित असाल तर तुम्ही सांगू शकता की देअर आर सो मेनी क्लासरूम्स, देअर आर सो मेनी बिग हॉल्स, देअर इज अ फंक्शन हॉल. अशा प्रकारे स्कूलमध्ये जे जे काही वस्तू आहेत त्या सांगण्यासाठी तिथे काय आहे तिथे, तर हे सांगण्यासाठी आपण देअरचा उपयोग करत असतो. सो देअर पासून सुद्धा असे अनेक वाक्य तुम्ही बनवा. सो स्टुडंट, आता अशाच प्रकारे बघा, डान्स, डान्सिंग. डान्सिंग हे नाउन जर आपण घेतलं सिंग्युलर तर काय येईल? सपोज डान्सिंग इज माय हॉबी. डान्सिंग ही माझी हॉबी आहे. एकच सांगितलं मी. स्विमिंग इज माय हॉबी. दोन्ही सांगायचे, पण आता मला सांगायचे दोन्ही पण माझ्या हॉबी आहे. तर डान्सिंग अँड स्विमिंग आर माय हॉबीज. डान्सिंग अँड स्विमिंग आर माय हॉबीज. मला आशा आहे की माझ्या प्रत्येक वाक्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. नसेल केलेली तर तुम्ही हे प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा, माझ्यानंतर पुन्हा पुन्हा म्हणा. ओके. सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. मी एक वेळेस पुन्हा सर्व सेंटेन्सेस तुमच्यासाठी रिपीट करते, ते तुम्ही माझ्यासोबत रिपीट करा. कारण प्रॅक्टिस सेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर इंग्लिश स्पीकिंग. स्पीकिंग करायचं असेल तर त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. ओके. सो जस्ट टेक स्क्रीनशॉट. सो स्टुडंट, रिवाइज आफ्टर मी. बघा, 50+ वाक्य होतात का नाही ते तुम्हीच मला सांगा. आणि स्टुडंट, आता मी सांगितलं होतं की तुम्ही कुठले आहात हे तुम्ही सांगायचं आहे. जसं मी आय एमचं वाक्य सांगितलं त्यामध्ये तेही वाक्य सांगते की मी कुठली आहे. जसं की मी फ्रॉम परभणी डिस्ट्रिक्ट, तर मी सांगेल वाक्य कसं लिहील मी किंवा म्हणेल कसं. बघा, आय एम फ्रॉम परभणी. आय एम फ्रॉम परभणी. मी परभणीतील आहे किंवा परभणी येथील आहे. तुम्ही कुठले आहात ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून सांगा. आणि शक्य झालं तर याच पद्धतीनं इंग्लिशमध्ये लिहा, आय एम फ्रॉम. ओके. तुम्ही कुठले आहात ते नक्की लिहा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला आजचं सेशन कसा वाटला. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर टाकलं आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक करा. कारण लाईक जर केलं तर याहीपेक्षा अधिक जास्त मोटिवेशन मला मिळेल आणि मी याहीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येईल. इट मोटिवेट्स मी. सो जस्ट क्लिक लाईक. ओके. सो बघा, एक वेळेस प्रॅक्टिस करूया आपण, म्हणजे तुम्हाला पूर्ण वाक्य वन टाइम कळतील कशा पद्धतीने म्हणायचे आहेत. आणि मी एकच वाक्य सांगणार आहे आता वेगवेगळ्या पद्धतीचे. ठीक आहे. एकाच पद्धतीचे नाही, मी वेगवेगळ्या पद्धतीचे सांगते आणि तुम्ही नंतर स्वतः तुमच्या घरी हे जे वाक्य आहेत ते तुमच्या घरी नक्की म्हणून दाखवा. 50+ वाक्य जमले असतील तरी मला कमेंट बॉक्समध्ये टाका की यस 50+. ओके. सो यस एक थंब दाखवा आणि 50+ लिहा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला खरंच 50+ वाक्य आधी सांगता. एकदम सांगता येत नसतील तर सुरुवातीला ट्राय टू राईट इट, पण वाचून नका दाखवू. ओके. तोंडीच म्हणून दाखवा. सो सी स्टुडंट, कशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. जस्ट टुडे वी आर जस्ट टेकिंग द हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी अँड दॅट ऑफ ओनली ऑफ प्रेझेंट टेन्स. हे सगळे प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहेत. याचे अर्थ बघा कसे होतात. जसं की सपोज आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. यू आर अ बॉय, तू एक मुलगा आहेस. ही इज अ प्लेयर, तो एक खेळाडू आहे. सी इज अ पेशंट, ती एक पेशंट आहे, रुग्ण आहे. इट इज अ बर्ड, तो एक पक्षी आहे. दिस इज अ गार्डन और दिस इज अ पेन, हा एक पेन आहे. दिस इज अ ब्लॅक बोर्ड, दिस इज अ व्हाईट बोर्ड, हा एक व्हाईट बोर्ड आहे.
दॅट इज अ चेअर. ती एक खुर्ची आहे. दॅट इज अ चेअर. ती एक खुर्ची आहे. तिथे एक गार्डन आहे. देअर इज अ गार्डन. तिथे एक मंदिर आहे. देअर इज अ टेम्पल. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स. किंवा वी आर गोइंग टू शॉपिंग. यू आर वॉचिंग. यू आर वॉचिंग अ मूवी. they are helping each other. They are helping each other. These are. So these are pens. These are pens. Those are sofas. Those are sofas. Those are trees. Those are birds. Dancing and swimming are good exercises. Dancing and swimming are good exercises. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वाक्य म्हणू शकतो. किंवा आता दुसऱ्या टाइपचे वाक्य ज्यामध्ये मेन वर्ब पण असेल. आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही पाहत आहे. देन यू आर वॉचिंग इट. तू ते पाहत आहेस. नेक्स्ट ही इज वॉचिंग क्रिकेट. तो क्रिकेट पाहत आहे. सी इज कुकिंग. ती स्वयंपाक करत आहे. इट इज सिटिंग ऑन अ ट्री. तो पक्षी एका झाडावर बसलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण मेन वर्बचे वाक्य बनवू शकतो. दिस दॅट यामध्ये अशा प्रकारचे मेन वर्बचे वाक्य नसतात. देन वी अँड यू. वी आर प्लेइंग क्रिकेट. We are playing a game on mobile. We are playing cards. आम्ही कार्ड्स म्हणजे पत्ते खेळत आहोत. You are. So what are you doing? अजून तर मी तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत निगेटिव्ह सेंटेन्सेस. त्यानंतर आपल्याला इंटरोगेटिव्ह घ्यायचे आहेत. असे सर्व प्रकारचे वाक्य आता याचाच राहिलेला जो सेशन असेल तो आपण उद्याला घेणार आहोत. आणि उद्याच्या सेशनमध्ये हे फक्त मी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सांगितलेले आहेत सर्व. सो हे सर्व पाहायचेच आहेत. याच्यासोबत टू बीच्याच हेल्पिंग वर्बच्या मदतीनं आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवायची आहेत. ती कशी बनवायची असतात त्यासाठी आपल्याला कोणत्या ग्रामरची गरज आहे ते मी तुम्हाला इथे सांगणारच आहे. आणि त्यासोबत आपण प्रॅक्टिस पण करणार आहोत. आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तो नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांजवळ शेअर करा आणि लाईव्ह पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. व्हिडिओ तुम्ही जितका जास्त शेअर कराल तेवढा इतर सर्वांना त्याची मदत होईल. कारण मराठीमधून इंग्रजी तुम्हाला जर शिकायचं असेल तर त्यासाठी तसं शिकवण्यासाठी मी ज्या पद्धतीने घेते असं शिकवणारे एकमेव हे आपलं चॅनल आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्चही करून पहा. आणखी माझे काही व्हिडिओज झाल्यानंतर पहा सर्च करून की या पद्धतीचे व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत का. तर या मेथडचे व्हिडिओज तुम्हाला निश्चितच भेटणार नाहीत. सो या नवीन आणि चांगल्या पद्धतीने इंग्रजी जर शिकायचं असेल तर त्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आणि बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला माझी लिंक आली व्हिडिओ नवीन आला की तुम्हाला तो समजेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.